जसं तुम्ही घासाल तर तसं स्वच्छ निघतं एकदम ॲल्युमिनियमची भांडी. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आपण तांब्या पितळेची भांडी पितांबरीने घासतो. आपल्याला तर माहिती आहे पितांबरीने आपण तांब्या पितळेची भांडी घासतो. त्याबरोबरच तांब्याच्या भांड्यांबरोबर पितळेच्या भांड्यांबरोबर अजून पण आपण या पितांबरीने स्वच्छ करू शकतो. आधी मी घासून दाखवते तुम्हाला. ते तर माहिती आहे, तांब्याची भांडी स्वच्छ निघतात पितांबरीने. हे बघा, 1 मिनिटात ही पितांबरीने तांब्याची भांडी स्वच्छ होतात. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्याच्याबरोबर आपण अजून एक 2 वस्तू पण ह्या तांब्याच्या भांड्यांबरोबर घासू शकतो. त्यात पितांबरीने स्वच्छ होतात. ही झाली तांब्याची कळशी, स्वच्छ झाली बघा किती. तसंच मी दाखवते तुम्हाला अजून काय घासू शकतो आपण पितांबरीने. हे बघा, हे माझे ॲल्युमिनियमचे जुने कुकर आहेत, एकदम वापरते मी तरी पण. बघा, हे ॲल्युमिनियमचे कुकर आहेत. हे मी घासून दाखवते तुम्हाला पितांबरीने. आधी आपण बाहेरची बाजू घासू. आपला भाग पण स्वच्छ होतो. जे काळे पिवळे पडलेले असतात कुकर, ते आपण या पितांबरीने घासायचे ना. भांड्याची पावडर लागत नाही, कोणतं दुसरं साबण लागत नाही. धुवून दाखवते तुम्हाला मी. हा हा कुकर अजून इकडून घासला की तो स्वच्छ होईल. किती पांढरा शुभ्र कुकर निघाला पितांबरीने. आता मी हा पण कुकर घासून दाखवते तुम्हाला. आधी आतली बाजू घासू. आतून कसा स्वच्छ निघाला कुकर. धुवून दाखवते तुम्हाला. अजून घासला की अजून स्वच्छ होईल. ते बाहेरची बाजू घासते. फार जोर लावायची गरज नाही लागत, काय नाही. हा कुकर बघा किती पांढरा शुभ्र निघालाय. हा माझा कमीत कमी 20-25 वर्षापूर्वीचा कुकर आहे. आतून पण बघा किती स्वच्छ निघालाय.
आता बाजारात भरपूर कुकरच्या व्हरायटी आल्या, पण मला माझे जुने कुकर आवडतात, मी हे वापरते. हे बघा. अजून हा घासला की अजून स्वच्छ होईल. तसंच आता हे झाले तांबा आणि ॲल्युमिनियम. अजून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हा माझा लोखंडी तवा आहे. हा अगदी 2 हाताने उचलावा लागतो, इतका जड आहे. पण हा मी नेहमी वापरते. आणि ही पळी, हे सुद्धा आपण पितांबरीने घासू शकतो. ही पळी. हे बघा, पळी किती स्वच्छ निघाली आतून. हे बघा, अजून घासली की पूर्ण पांढरी शुभ्र निघेल. हा तवा घासते मी. हे बघा, जसं जसं घासावं तसं तसं तव्याचं किती काळं निघतं. लोखंडी तवा हा माझा नित्यनेमाने वापरात असतो. परत एकदा पळी घासते मी. नेहमी फोडणी वगैरे देऊन वापरून ती काळी होतेच. हे बघा, तवा बघा किती स्वच्छ निघालाय, लोखंडी तवा. परत घासून दाखवते थोडासा तुम्हाला मी. हा बघा, तवा किती पांढरा शुभ्र निघाला बघा, चांगला स्वच्छ. हा कुकर. तांब्याची भांडी तर निघतातच, ते माहिती आहे तुम्हाला. हे बघा, ही पळी अजून थोडी इकडून घासली की ती स्वच्छ होणार. आपण पितांबरीचा उपयोग असा पण करू शकतो. कशी वाटली माझी आयडिया? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.